नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, तो माझं नाव ओंकार दारुणकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि ती म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची जी कंपल्सरी ई-केवायसी प्रोसेस जी सुरू झाली होती त्यापासून ते आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा एक प्रश्न होता, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची पती नाहीयेत किंवा त्यांचे वडील हयात नाहीयेत, त्यांनी ई-केवायसी पडताळणी कशी करायची आणि नवऱ्यापासून वेगळे झाले, त्यांचा डिव्होर्स झाले, त्यांनी त्यांची ई-केवायसी पडताळणी कशी करायची याबाबत सर्व काही लाडक्या बहिणींचा हा जो प्रश्न होता त्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं नव्हतं. आणि आता फायनली महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी पत्रकारांशी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अशा असे जे केसेस आहेत, म्हणजे ज्यांचे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत किंवा ते डिव्होर्स झाले अशांसाठी एक ऑप्शन जे आहेत, डॉक्युमेंट अपलोडचं एक ऑप्शन येणार आहे वेबसाईटवरती, जिथे तुम्ही ई-केवायसी करतात आणि तिथे तुम्हाला जर वडील नसतील तर डेथ सर्टिफिकेट वगैरे असे काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून तुमची ई-केवायसी पडताळणी तुम्ही पूर्ण करू शकता, असं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं. आणि जर डायव्हर्स झाले असेल तर त्या संदर्भात सुद्धा काही डॉक्युमेंट बद्दल अपलोडची माहिती तुम्हाला सांगण्यात येणार आहे. काही दिवसांमध्ये ते ऑप्शन सुरू होणार आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले 18 तारखेपर्यंत ई-केवायसी चालणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. पण आता मुदतवाढ भेटणार का, हा जो प्रश्न आहे याबाबत अजूनही काही स्पष्ट सांगितलं गेलेलं नाहीये. त्यामुळे पण आता जसं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले की काही दिवसात हे ऑप्शन जे आहेत तुम्हाला आता दिसणार आहेत, आपल्याला दिसणार आहे, त्यामुळे मुदतवाढचे चान्सेस तर आता दिसत आहेत. त्यामुळे जर तुम्ही एक अजून महत्वाची बातमी म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ फार व्हायरल होत होते, ज्यामध्ये सांगितलं जात होतं की तुमच्या नातेवाईकांचे सुद्धा तुम्ही आधार कार्ड यूज करून तुम्ही त्यांच्या नावावर सुद्धा ई-केवायसी ची पडताळणी तुम्ही पूर्ण करू शकता. तर यावर विश्वास ठेवू नका. तुमची ई-केवायसी पडताळणी जे ऑफिशियल जी नोटिफिकेशन जे जाहिरात आहे, जे आर आहे, त्यानुसारच तुमची ई-केवायसी पडताळणी जी आहे ती पूर्ण करून घ्या. कोणत्याही जे फेक व्हिडिओजवर बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय. आणि ई-केवायसी पडताळणी जी ऑफिशियल डॉक्युमेंट्सनुसार किंवा जी माहिती सरकार देते त्यानुसारच करून घ्या. आणि आता ज्यांनी केली नातेवाईकांच्या नावावर, तर त्याबाबत आता आपल्याला काही सांगता येणार नाही. पण काही दिवसात ऑप्शन येणार आहे, ज्यांचे वडील आहेत नाही किंवा पती आहेत नाही त्यांच्यासाठी आता काहीतरी ऑप्शन आलेलं आहे. त्यामुळे पॅनिक न होता कोणत्याही प्रकारे तुम्ही घाबरू नका, ई-केवायसी पडताळणी तुमची करून घ्या. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची घंटी बेल आयकन दिसते त्यावर क्लिक करून सर्व नोटिफिकेशनसाठी एनेबल करा, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.